मुंबईला जायचंय तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं। प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा। 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच। ऑफिस संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। स्थापत्य विभागामार्फत 24 एप्रिलपासून कोयना धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोयना नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग बंद केलाय। परिणामी कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी कमी झाली, त्यामुळे ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तात्पुरते बंद केले। ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांसमोर आता पाण्याचे संकट उभे राहणार आहे। कोयनेतून विसर्ग सुरू झाल्यानंतर आवर्तन पुन्हा सुरू करणार असल्याचे ताकारी योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। ताकारी उपसा सिंचन योजनेचे या हंगामातील दुसरे आवर्तन 2 मार्चपासून सुरू केले। सुरुवातीचे काही दिवस पूर्ण क्षमतेने पंप सुरू केले होते, मात्र त्यानंतर महावितरणकडून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने सकाळी 10 नंतर काही पंप बंद करावे लागत होते। यामुळे मुख्य कालव्यातून पाणी पूर्ण दाबाने पुढे सरकत नसल्याने शेतकऱ्यांना पाण्याचे वितरण करताना प्रशासनासमोर अडचणी येत होत्या। अशाही स्थितीमध्ये आवर्तन सुरू ठेवून शेतकऱ्यांना पाणी देणे सुरू होते। कोयना धरणाची दुरुस्ती सुरू असल्याने कोयना पायथा विद्युत गृह व नदी विमोचक द्वारमधून कोयना नदीमध्ये होणारा विसर्ग सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे। याचा फटका पाणी उपसा योजनांना बसलाय। उन्हाचा तडाखा प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांची पाण्याची मागणी जास्त आहे। अशा परिस्थितीत कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याने ताकारी योजनेचे आवर्तन तात्पुरते बंद करण्यात आले। सध्या योजनेचे पाणी तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे। सुरुवातीच्या शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी होत आहे, अशातच आवर्तन तात्पुरते बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट उभं राहिले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।